यांचा एकच उद्देश आहे की अब्दुल सत्तार आणि अब्दुल गफ्फार यांना राजकारणामधून बाहेर पडायचं। जे पॉलिसी अशोक चव्हाणची होती ते पॉलिसी असदुद्दीन ओवैसीची आहे आणि हे गद्दाराला त्यांना तर त्यांची जागा दाखवायला लागेल ना। आम्हाला नांदेडची जनता हे काँग्रेससोबत आहे। बोला नांदेडच्या या विशेष इंटरव्ह्यूमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। नांदेड महानगरपालिकेची निवडणूक सध्या सुरू आहे। माझ्यासोबत आहेत काँग्रेस पक्षाचे माजी उपमहापौर आणि काँग्रेसचे 12 नंबर प्रभागाचे उमेदवार अब्दुल गफ्फार। त्याच्यानंतर एक नाव त्यांच्यासोबत लागलेलं आहे ते अब्दुल सत्तार। हे नाव त्यांच्या वडिलांचं आहे। वडील त्यांचे होते माजी महापौर। एक विशेष आणि एक मोठं नेतृत्व काँग्रेस पक्षाचं। माझा पहिला प्रश्न असा आहे गफ्फार भैया की सगळी ताकद फक्त आणि फक्त अब्दुल गफ्फार आणि अब्दुल सत्तार या लोकांना हरवण्यासाठी लावण्यात येत आहे, काय सांगणार? प्रभाग क्रमांक 12 हे जे आहे माजी महापौर अब्दुल सत्तार साहेबांचं हे वार्ड आहे। गेले 30 वर्षापासून हे इथे नेतृत्व करत आहे। जसं तुम्हाला माहीत आहे 1.5 वर्ष अगोदर आमचे जुने नेते अशोकराव चव्हाण भाजपमध्ये गेले। भाजपमध्ये गेल्यानंतर आमचे माजी नगरसेवक पूर्ण काँग्रेस पक्षामध्ये राहिले होते। पुरी ताकदीनं आम्ही काँग्रेस पक्षासोबत राहिले। नंतर निवडणूकचा काळ आला, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आम्ही जाऊन तिथे भोकर विधानसभा, बिलोली मतदारसंघ, देगलूर मतदारसंघ या भागामध्ये आम्ही जाऊन काँग्रेस पक्षाचं काम केलं। आणि हे जे पूर्ण जे ताकद लावत आहे प्रभाग क्रमांक 12मध्ये यांचा एकच उद्देश आहे की अब्दुल सत्तार आणि अब्दुल गफ्फार यांना राजकारणामधून बाहेर पडायचं। आम्ही इमानदारीनं पक्षासोबत आहे, लोकांचं काम करत आहे। आणि तुम्हाला माहीत आहे विधानसभामध्ये 40 वर्षाच्या नंतर एक मायनॉरिटी अल्पसंख्येतला मुस्लिम समाजाला काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली होती आणि अब्दुल सत्तार तिथे 3000 मतांनी पराभूत झाले। माझं एकच बोलणं आहे तुम्हाला तुमच्या माध्यमातून, जे गद्दार होते जे उघडपणे आज आलेले आहे आणि नांदेडची जनता हे काँग्रेससोबत आहे। आम्हाला जे टार्गेट करत आहे स्टेजवरून, काल तुम्ही परवा ते हैदराबादचे आमचे ओवैसी साहेबांनी त्या मुद्द्यावर येईल मी। एमआयएमला ताकद आणि एमआयएमच्या मुद्द्यावर नंतर येईल। तर हे जे पूर्ण जे ताकद लावत आहे हे शिवाजीनगरकडून लावत आहे की अब्दुल सत्तार आणि गफ्फारला इथे पाडायचे। पण तुमचे माध्यमातून मी सांगत आहो की अब्दुल गफ्फारला पाडायला एवढं सोपं नाही। अब्दुल गफ्फारचे सोबत प्रभाग नंबर 12ची जनता आहे। आणि प्रश्न असा आणखीन एक आहे की या प्रभागामध्ये किंवा विशेषतः 11, 12, 13, 14, 15 या सगळ्या जे 4-5 प्रभाग आहे याची जबाबदारी अब्दुल सत्तार साहेब यांनी महानगर अध्यक्ष काँग्रेस पक्षाने यांनी घेतली आहे। म्हणून हे सगळं नियोजन असेल आणि हे ताकद लावण्याचे प्रयत्न चालू आहे का? कसं आहे प्रभाग क्रमांक 11, 12, 13, 14, 15 हे 5 प्रभागामध्ये 20 नगरसेवक निवडून येणार आहे इथून। आणि हे मुस्लिम बहुल इलाका आहे आणि महानगरपालिकामध्ये 81 सीटमध्ये सत्ता स्थापना करण्यासाठी हे 5 प्रभाग इम्पॉर्टंट ठरणार आहे। म्हणून हे 5 प्रभागला टार्गेट करत आहे राष्ट्रवादी पार्टी, एमआयएम आणि अपक्ष। हे सगळ्याला एकाला ताकद एकच म्हणजे पाळायचे, हे आम्हाला एकच ताकद आहे हे भाजपची। आणि हे भाजप सर्व पक्ष चालत आहे। तुम्हाला माहीत आहे शिवाजीनगरमधून 2 वाजता रात्री तुम्ही म्हणतात भाजपची पाडायची ताकद आहे, पण उघडपणे तुम्ही त्यांना आरोप करताय। कारण भाजपनं 12 मध्ये काही उमेदवार दिले असतील, पण 11, 13, 14, 15 मध्ये दिलेले आहे। पण बाकीच्या ठिकाणात भाजपने उमेदवारच दिले नाही ना, जिथं मुस्लिम बहुल इलाका आहे। तुम्ही कसं सांगू शकता की भाजप ताकद लावते म्हणून? एमआयएमला ताकद द्यायला ना तिथे। तुम्हाला माहीत आहे, मला सांगा हे जे एमआयएममध्ये आमचे जे माजी नगरसेवक गेले 30, 35 वर्षापासून काँग्रेस पक्षामध्ये काम करत होते ते। अचानकपणे असं काय झालं त्यांना की पक्ष सोडून एमआयएममध्ये जाऊन तिथे बीफॉर्म घेऊन उमेदवारी लढत आहे? त्यांचा असा आरोप आहे की फक्त आणि मुलगा आणि वडील यांच्यामुळे हे लोकच पक्ष चालवत होते, त्यांच्यामुळे आम्हाला स्थान मिळत नव्हतं म्हणून आम्ही गेलो, असं त्यांचा आरोप आहे। आमचे नेते रवींद्र चव्हाण खासदार
आणि जिल्हाध्यक्ष राजेश पोळे, जिल्हाध्यक्ष हनुमंत पाटील बेटमोगरेकर, महानगराध्यक्ष अब्दुल सत्तार, महानगराध्यक्ष बाप बेटे नाही, महानगराध्यक्ष अब्दुल सत्तार हे काम करत आहे. पक्षाचे जबाबदार माणूस आहे, महानगराध्यक्ष आहे आणि त्यांना सगळ्याला घेऊन चालवायची जबाबदारी आहे त्यांच्याकडे आणि ते काम करत आहे म्हणून यांना शुभच आहे. आणि माझं काम आहे, मी गोरगरीब जनताचं काम करत आहे आणि स्थानिक लेवलवर जे आमचे जे तरुण मंडळी आहे ते माझ्या सोबत आहे. त्यांना माहीत आहे ना की हे ग्राउंडवर काम करत आहे. हे फक्त AC ऑफिस आणि कारमधून ते ग्लास खाली होणं त्यांचं. आम्ही फक्त ग्राउंडवर मोटरसायकलवर प्रत्येक लोकांचे समस्या सोडवण्यासाठी आम्ही 24 तास जनता बीचमध्ये आहे. प्रश्न असा आहे की तुम्ही म्हणतायत की आम्ही ग्राउंडवर आहात, आपण म्हणतायत आम्ही ग्राउंडवर काम करतोय, तर इतकी मेहनत ग्राउंडवर आता का करावं लागत आहे? कसं आहे, पहिले तर यांनी जे MIMमध्ये आमचे जे माजी नगरसेवक गेले आहे निवडणुकीच्या तोंडावर, बरोबर आहे, आणि जे 20-30 वर्षापासून जे आमचे कार्यकर्ता पक्षामध्ये काम करत होते त्यांना संधी भेटली आणि ते ग्राउंडवर काम करत आहे. त्यांना ताकद द्यासाठी आमच्यासारखे सिनियर, आमच्यासारखे काँग्रेस पक्षाचे निष्ठावानला तर ग्राउंडवर उतरावं लागेल ना, मेहनत तर करावं लागेल. आणि हे गद्दाराला त्यांना तर त्यांची जागा दाखवावं लागेल ना आम्हाला. आपण गद्दार हे शब्द वापरला, हो ना. गद्दार मोठा शब्द आहे. आपण त्यांना सांगतायत एक 12 किंवा 16च्या आसपास काही नगरसेवक गेले, तर या लोकांचं काय होईल आता? हे तर आमची जनता त्यांना 16 तारीखला दाखवून जाईल. कसं आहे, नांदेडची जनता काँग्रेससोबत आहे आणि यांनी तिथे जाऊन काम करण्यासाठी गेले ना, तर इथेही काम करत होते ना. ते पक्षामध्ये राहून त्यांना पक्ष तिकीट देत होते आणि इमानदारीनं पक्षाचं काम करत होते. असं काय झालं तिथे जाऊन ते दुसरं मतलब पक्षामध्ये घेऊन त्यांचं असं एवढा कोणता विजन आहे शहरासाठी जे जाऊन तिथे 29 सीट जे MIM लढत आहे त्याच्यावर सत्ता स्थापना करणार आहे का? ते तुम्हाला माहीत आहे. त्या विषयावर ते असदुद्दीन अवेसी नांदेडमध्ये आलते. त्यांनी असं म्हणलेत की महापौर MIMचाच बसेल. गणित चुकलं असेल त्यांचं, पण MIM महापौरचा होईल का? महापौर MIMचा बसेल म्हणून जे त्यांनी ते विधान केले, मी स्पष्ट करतो, ते त्यांना भाजपचा महापौर बसवायचे. अकोटमध्ये तुम्ही बघले, म्हणजे असं तुम्ही म्हणतायत की ते भाजपासोबत युती करून महापौर बसवणार भाजप? 100%. 29 सीटमध्ये महापौर बसते का मला सांगा तुम्ही. आज काँग्रेसकडे 61 सीटवर काँग्रेस लढत आहे, 20 सीटवर आहे वंचित बहुजन आघाडी, 81 सीटवर आमचे उमेदवार आहे आज, आणि 29ला तुम्ही महापौर बसत. काय तुम्हाला काय सोपं दिसते का? हे लोकांना माहीत आहे तुम्ही कोणासाठी काम करत आहे. हे गोष्ट आहे. मला सांगा, मुस्लिम समाजामध्ये काँग्रेसचे जे उमेदवार उभे आहेत त्यांना पाडण्यासाठी MIMला उभे केले. MIMचे 2-4 हे आले तर तिथे सत्ता स्थापना करणे भाजपला आसान होणार आहे. हे विषय वोट करतील का ते महापौरच्या पदासाठी? तुम्हाला बघा आता तुम्ही म्हणाले वोट करते का. अकोटमध्ये कसं झालं बघले तुम्ही. आता काल परवा तुम्ही बीडमध्ये तिथेही शिंदे, राष्ट्रवादी आणि MIM मिळून ती सत्ता स्थापना केली. तर हे लोकांना माहीत आहे ना सगळे की पुढे काय होणार आहे. तर जनता हुशार आहे. वोट नहीं भी दिए तो ऑटोमेटिक काम हो रहे ना. आणखीन एक आरोप, असदुद्दीन अवेसी खासदार आहेत, खूप मोठं नेतृत्व आहे पूर्ण भारताचं. त्यांनी असं केलं की 2000 मागची जी निवडणूक झाली विधानसभेची, त्या निवडणुकीत आम्ही फक्त आणि फक्त अब्दुल सत्तार निवडून यावं त्या म्हणून आम्ही उमेदवार दिली नाही, आणि तुम्ही त्या संधीचं सोनं करू शकले नाही म्हणून आता तुम्ही आमच्या नावावर नारळ फोडत आहे का? म्हणून 2024ला विधानसभा निवडणुकीमध्ये MIMने उमेदवारी दिली नाही. त्यांना माहीत आहे डिपॉझिट जप्त होणार होते. अब्दुल सत्तारला काँग्रेसने 40 वर्षापासून उमेदवारी दिली होती. त्यांना माहीत आहे इथे आपण उमेदवार दिले तर आपलं डिपॉझिट जप्त होणार आहे म्हणून ते उगाच ढोण पिटारा करत आहे की आम्ही उमेदवारी दिली नाही. अहो तुम्ही मग इथे का दिली उमेदवारी? मग दक्षिणमध्ये तिथे वंचित बहुजन आघाडीचे फारुख अहमद निवडून होतं. ते एक मुस्लिम समाज, तुम्ही मुस्लिम म्हणतात ना, मुस्लिमसाठी मी आम्ही असं करता तसं करता,
तर अब्दुल सत्तारकडे तुम्ही उमेदवारी दिली नाही, तुम्हाला माहीत होतं इथे उमेदवारी दिल्यानंतर आपलं डिपॉझिट जप्त होणार आहे. आणि काँग्रेस पक्षाने अब्दुल सत्तारला उमेदवारी दिल्यानंतर हेच गद्दार होते जे आता उघडपणून समोर आले, यांनी विरोधात काम केले. अर्थात आता तुम्ही जे सांगताय त्या अनुषंगाने असं वाटतंय की MIM पक्षाला अर्थात असदुद्दीन अवेसी यांना मुस्लिम नेतृत्व मोठं होऊ द्यायचं नाही असं तुम्ही सांगतायत का? जे पॉलिसी अशोक चव्हाणची होती ते पॉलिसी असदुद्दीन अवेसीची आहे. मोठं विधान आहे तर. 100%. मला सांगा, तुम्ही इकडे आपले नांदेडमध्ये 29 सीटवर तुम्ही नगरसेवक लढवत आहे, बरोबर आहे? 29 सीटवर नगरसेवक लढवत आहे. सत्ता स्थापना करण्यासाठी 42 तुम्हाला सीट लागणार आहे. बाकीचे कुठून आणणार आहे तुम्ही? एक आहे. दुसरा मूळ कारण एक आहे की मुस्लिम समाजाला तुम्हाला इथे मोठा करायचे आहे MIM कडून, तर बाकी ते सेक्युलर पार्टीला तुम्हाला सोबत घ्यावं लागेल. तुम्ही बाजूला MIMला मत मागतात, नारे मारतात आणि मुस्लिम समाजाला एकट्ठा करून हिंदू समाजामध्ये एक मेसेज देऊन हिरवा आणि भगवा करून त्यांना निवडून देतात तुम्ही. तर कुठे तुम्ही लिडरशिप मोठी करतात? माझे शेवटचे 1-2 प्रश्न आहेत. शेवटचा एक असा प्रश्न आहे की हे जे तुमच्यासोबत जे नगरसेवक होते अगोदर काँग्रेसमध्ये, ते खूप जुने जाणते आणि त्यांचा अनुभव खूप मोठा आहे. त्या लोकांचा अनुभव खोडून काढण्यासाठी तुमच्याकडे टीम तयार आहे का? मला सांगा, हे जुने जे नेते होते काँग्रेस पक्षामध्ये काम करत होते, त्यांनी मोठे मोठे पद भोगितलेले आहे. उपमहापौर, सभापती, प्रदेश मायनॉरिटी सेल उपाध्यक्ष होते, मायनॉरिटी सेल डिस्ट्रिक्ट 12 वर्ष प्रेसिडेंट होते. त्यांच्या प्रभागामध्ये तुम्ही जाऊन बघा, जे मूलभूत सुविधा त्यांनी प्रश्न सोडवलेले नाही, बरोबर आहे? आणि आज ते MIMमध्ये जाऊन ते आता प्रश्न सोडणार आहे, हे चुकीचं आहे. माझं एकच म्हणणं आहे, यांनी 30-30 वर्ष त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये काम केले आणि अचानकपणे ते MIMमध्ये जाऊन ते तिथून कोणता हैदराबादहून मोठा विकास होणार आहे? जे आज इथे MIMमध्ये जाऊन तो विकास तिथे गंगा वाहणार असं म्हणतात आहे. मॅनिफेस्टो काय त्यांच्याकडे? मला सांगा, MIM जे म्हणतात आम्ही निवडून आल्यानंतर हे करील ते करील, अहो त्यांना माझा स्पष्ट प्रश्न आहे, 2012ला 11 सीट MIMचे निवडून आले होते, ते नंतर काँग्रेसमध्ये विलीन झाले ना. 11मध्ये लोकांनी त्यांना 11 सीट निवडून दिले. लोकांची अपेक्षा होती की आपलं काहीतरी भलं करील. त्यांनी 2 एकर जागाही घेतली होती इकडे खुदबेनगरला, देगलूर नाका परिसरमध्ये. तिथे अवेसी हॉस्पिटल, स्कूल, कॉलेज हे जागा घेऊन नंतर तिथे प्लॉटिंग करून प्लॉट विकून टाकले. ते जनताला माहीत आहे ना. मोठे मोठे वादे करता आणि इम्प्लिमेंट 0. आता शेवटचा प्रश्न असा आहे की हे निवडणूक विशेषतः मुस्लिम समाजामध्ये भावनिक होत चाललेली आहे. लोकांचं असं म्हणणं आहे, जे राजकीय विश्लेषक आहेत, की फक्त आणि फक्त अब्दुल सत्तार आणि अब्दुल गफ्फार यांना एकटं पाडायचं आणि त्यांच्या राजकारण संपवायचं, या दृष्टिकोनाने सगळी राजकीय पोळी आणि सगळी राजकीय षडयंत्र रचनात येत आहेत. याच्यावर काय सांगाल? अब्दुल सत्तार हे काँग्रेस पक्षाचा जुना चेहरा आहे. गेले 40 वर्षापासून ते काँग्रेस पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ता आहे. त्यांना माहीत आहे, सगळे आपले बाकीचे जे त्यांच्याकडे 30-35 वर्षापासून काँग्रेस पक्षामध्ये काम करत होते, त्यांना फोडून MIMमध्ये प्रवेश करून दिले. राहिले अब्दुल सत्तार आणि त्यांची फॅमिली अब्दुल गफ्फार. त्यांचे हे प्रश्न होता. आमच्याकडे हे होतं ना ऑफर, मोठमोठे ऑफर होते आमच्याकडे. तुम्ही आमच्याकडे तिथे काय आता झालं, संपलं ना काँग्रेसमध्ये. तुम्हीही आमच्याकडे या, तुम्हालाही आम्ही पुढे काय करायचं तुमचं भविष्य आमच्याकडे आहे. आम्ही म्हणले नाही, आम्ही निवडणूक लढणार आहे तर काँग्रेस पक्षाकडून, नाहीतर निवडणूक लढणार नाही. ते टार्गेट करत आहे आम्हाला, आमच्या फॅमिलीला पर्सनल अटॅक करत आहे. हो लक्कडहारा, अरे हो आमचा बिझनेस आहे ना लक्कडहारामध्ये, कारोबार आहे ना. यांचे काय कारोबार आहे पूर्ण नांदेड शहराला माहीत आहे. अब्दुल सत्तार इमानदार माणूस आहे. विधानसभामध्ये 80,000 मतदान घेतले, यांनी किती मतदान घेतले सगळ्याला माहीत आहे. आमच्यावर आरोप करत आहे. ते बॅरिस्टर असदुद्दीन अवेसी, ते आयडल आहे हिंदुस्थानचे लोकसभामध्ये. त्यांनी मुस्लिम समाजामध्ये खूप मानतात आणि त्यांचं विधान एक
मग मी माझा एक साधा कार्यकर्ता आहे मी पक्षाचा, माझ्यावर अब्दुल सत्तार तुम्हारा लड़का इस बार हारेगा इंशाल्लाह. अहो मला सांगा, हार जीत फैसले कोण करणार? अल्लाह करणार आहे. हे अनाचा मसला काय आहे? मला अना यांचे अना आहे जे पब्लिक दाखवेल. या पद्धतीने अब्दुल गफ्फार यांनी आपले मत मांडलेत आणि एक वेगळी राजकीय समीकरणं आणि वेगळी राजकीय षडयंत्र करण्याचा प्रयत्न या भागात होतोय असं यांचं म्हणणं आहे. 13 मध्ये सगळ्या प्रभागामध्ये 13चा कोण उमेदवार? उमेदवार कोण कोण आहे? प्रभाग 13चा एक राहिलेला होता, मी तुम्हाला सांगतो. प्रभाग 13मध्ये आमचे लहान भाऊ आहे, त्यांचे घरचे आहे अब्दुल फस्या, फिरदौस, रहीमभाई, वाजिद जागीरदार आणि आमचे एक इनामदार. तिथलं राजकारण तुम्हाला सांगतो. ते प्रभाग हातई करबला त्या परिसरमध्ये आहे. आता टार्गेटचा विषय तर सांगतो तुम्हाला. जे आमचे घरचे लोक जे उमेदवार आहे फसिया फिरदौस, 2-3 दिवस अगोदर त्यांनी प्रचारला गेले होते. ते एमआयएम पक्षाचे जे प्रतिनिधी आहे त्यांना शिवीगाळ करत आहे, म्हणजे पर्सनल अटॅक करत आहे. हे आपली संस्कृती आहे का? राजकारण बिघडवण्याचा प्रयत्न होत आहे. तुम्ही मला सांगा, तुम्हाला लढवायचे आहे ना तर मैदानामध्ये या ना. निवडणूकचे मैदान आहेत ना मतदानाच्या जोरावर आणि लोकांच्यावर तुम्ही निर्णय सोडा ना. जे निर्णय होईल आमची जनता करणार आहे. तुम्ही दादागिरी करून, तुम्ही आम्हाला त्रास देऊन काय हासिल होणार तुम्हाला? 16 तारीखला तुम्हाला आमची प्रभाग क्रमांक 13ची ही जनता दाखवून देईल की 100% हे जे करत आहे ना. प्रभाग क्रमांक 13ची जनतेला मी विनंती करतो की तुम्ही आमच्या प्रभाग क्रमांक 13चे 4चे 4 उमेदवार निवडून द्या. हे हातई, नवघाट, मल्ली एरियामध्ये जे गुंडागर्दी आहे एमआयएम बालूची, ते आम्ही संपूर्ण आहे असं यांचं म्हणणं आहे की एमआयएम पक्ष गुंडागर्दी करतोय आणि त्यांचे संपून लावणार आहे, त्यांची आपण गुंडागर्दी या पद्धतीने सगळं चालू आहे. बघणं महत्त्वाचं ठरणार आहे की 16 तारखेला निकाल काय येईल आणि हे जे सगळं ते म्हणत आहेत ते कितपत योग्य ठरणार आणि कितपत यांचा आत्मविश्वास खरा आहे. खूप खूप धन्यवाद. कॅमेरा पर्सन शुभम दुधमलसह मी मोहम्मद दानिश, बोला नांदेड.